उदगीरमध्ये BLOs काही मला दिसत आहेत, काही विद्यार्थी मला दिसत आहेत आणि उदगीरमधले नागरिकही मी पाहतो आहे. ह्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होत आहे आणि सोशल मीडियावर विविध यूट्यूब चॅनल्सवर हा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जात आहे. तर हा कार्यक्रम लाईव्ह जे पाहत आहेत त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आजचा जो विषय आहे त्याच्या अनुषंगाने डॉक्टर दीपक यांनी सुरुवातीला त्यांचा अनुभव स्टेशनवर उतरल्यानंतर सांगितला की निवडणुका आणि साहित्य संमेलन आणि हा विषयाचा काय संबंध आहे. मला कालच्या लातूरमधल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा प्रश्न विचारला होता की हा परिसंवाद निवडणुकीचा आहे का, निवडणुकीच्या संदर्भात आहे का. तर त्याचं उत्तर आत्ताच दीपक यांनी दिलं की नाही, हा परिसंवाद निवडणुकीच्या साठी नाही किंवा त्याचं कुठल्याही अंगाने आपण त्याचं जागृतीचा हा विषय हा संवादाचा नाही आहे. तथापि लोकशाही मूल्ये आणि लोकशाही यांचा मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून किंबहुना प्रशासकीय सेवेमधला अधिकारी म्हणून आणि त्याहीपेक्षा जास्त एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा एक जवळचा संबंध आहे. आणि हा जवळचा संबंध आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही हा परिसंवाद करू इच्छितो. निवडणुका म्हणजे लोकशाही असं नाही, परंतु निवडणुकामुळे लोकशाहीचा जो ढाचा आहे तो मात्र अबाधित राहिलेला आहे आणि म्हणून त्याचंही तेवढंच महत्त्व आहे. परंतु निवडणुका यापेक्षा पुढे जाऊन ही जी लोकशाहीची संकल्पना आहे ती संकल्पना फार मोठी व्यापक संकल्पना आहे आणि ह्या व्यापक संकल्पनेमध्ये चाकोरी बाहेर जाऊन, निवडणुकीच्या नेहमीच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन आपण काहीतरी या लोकशाही मूल्ये याच्यावर काम करावं अशा प्रकारची धारणा घेऊन आम्ही जे समविचारी जे लोक आहेत विविध क्षेत्रातले त्या लोकांना आम्ही एक सहविचार गटाच्या माध्यमातून एकत्र आणलं आणि तो सहविचार गट आम्ही स्थापन केला. त्याला आपण थिंक टँक म्हणतो, त्याचा उल्लेख दीपक यांनी केला. आणि या गटातील जवळजवळ 100 मान्यवर संबंध महाराष्ट्रातून वेगवेगळ्या क्षेत्रातून अतिशय नामांकित कामगिरी केलेले हे लोक आहेत आणि त्यांच्या सल्ल्यानं त्यांच्याबरोबर त्यांना सोबत घेऊन काहीतरी या विषयावर करावं अशा विचाराने मग ही थिंक टँकमधून ही लोकशाही गप्पा अशी संकल्पना पुढे आली. लोकशाहीच्या साठी काम करणारे अनेक घटक आहेत. कुटुंबातले पालक जसं मुलाला लोकशाहीची मूल्ये स्वतःच्या उदाहरणातून घालून देतात, किंबहुना शाळेतला एखादा शिक्षक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधतात तेव्हासुद्धा लोकशाही मूल्याबद्दलच त्यांचा प्रसार करत असतात आणि त्याचं उदाहरण घालून देत असतात. शेतावर काम करणारा शेतकरी जरा किंवा राजकारणातलं काम करणारा एक कार्यकर्ता म्हणा किंवा एखाद्या NGOमध्ये काम करणारी एखादी व्यक्ती आहे तीसुद्धा त्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वसमावेशक लोकशाहीचा पुरस्कार करत असतात. त्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्या घटकांच्यामुळे ही लोकशाही रसरशीत होते. निवडणुकांनी जरी तिचा ढाचा जरी अबाधित राहिला तरी त्याला रसरशीतपणा येण्याचं काम हे सर्व घटक करत असतात. म्हणून ह्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन हा आपण लोकशाहीचा हा जो गप्पाचा कार्यक्रम आहे, उपक्रम आहे, तो आपण सुरू केला. डॉक्टर दीपक यांनी सांगितलं की यापूर्वीचे जे कार्यक्रम आहेत त्यामध्ये आपण शिक्षक आणि लोकशाहीची त्याची शिक्षकांची भूमिका, समाज माध्यमांची भूमिका, माध्यमांची भूमिका किंवा स्त्रिया आणि लोकशाही हा परवा आम्ही परिसंवाद केला होता. तर अशा प्रकारच्या उपक्रमातून आपण आपल्यापर्यंत येत असतो. मला वाटतं जेव्हा आम्ही नाशिकमध्ये लोकशाही गप्पाचं जे नाशिकचं जे साहित्य संमेलन झालं यापूर्वीचं, तिथं हा प्रस्ताव घेऊन आम्ही महामंडळाकडे गेलो आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत कौतिकराव ठाले पाटील यांना भेटलो आणि त्यांना याचं महत्त्व सांगितल्यानंतर त्यांनी अतिशय मोकळ्या मनाने आम्हाला त्या ठिकाणी स्पेस दिली
मला वाटतं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या इतिहासामध्ये मुख्य निवडणूक कार्यकारी अधिकारी यांनी साहित्य संमेलनामध्ये जाऊन त्या प्लॅटफॉर्मवर लोकशाहीबद्दल काहीतरी कार्यक्रम करण्याची पहिलीच वेळ होती. आणि त्याचं महत्त्व जाणून त्यांनीसुद्धा या साहित्य संमेलनामध्ये आम्हाला संधी दिली. आणि म्हणून त्यांचे विशेष मला आभार मानायचे आहेत की निवडणुकीचं जरी प्रशासकीय माध्यम असलं तरी लोकशाहीचा तो एक मोठा घटक आहे आणि लोकशाहीसाठी काम करण्याची गरज आहे. आणि साहित्य लेखक यांना बरोबर घेणारं हे जे व्यासपीठ आहे ते सुद्धा त्या माध्यमातून मोठ्या संख्येपर्यंत आपण जाऊ शकतो याच्याबद्दलची जी संवेदना त्यांनी दाखवली त्याच्याबद्दल त्यांचे आणि त्याच्या जे महामंडळाचे जे वेगवेगळ्या कमिटींचे पदाधिकारी आहेत त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आता जे आम्ही पुस्तक भेट आमच्या पाहुण्यांना दिली ती लोकशाही समजून घेताना असं त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि तोसुद्धा प्रयत्न असा आहे की लोकशाही ही सर्वसमावेशक आहे का, समाजातल्या सर्व यंत्रणांच्यामध्ये समाजामधल्या सगळ्या घटकांच्यामध्ये ती पोहोचली आहे का याचा आढावा किंवा याचा मागोवा या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. आणि आपल्याला सांगायला मला आनंद होतो की सहविचार गटातले 33 लेखकांनी त्याच्यामध्ये त्यांचे आर्टिकल्स देऊन त्यामध्ये कुटुंबातल्या लोकशाहीपासून विविध यंत्रणांची लोकशाही आणि त्यामध्ये ही लोकशाही वंचित समाजापर्यंत पोचलेली आहे का, तृतीयपंथीयांच्यापर्यंत पोचलेली आहे का, किंवा शरीर विक्री करणाऱ्या महिलांच्यापर्यंत पोचलेली आहे का, त्यांना आपण कुठे ह्या लोकशाहीच्या धारेमध्ये समाविष्ट करून घेतला आहे का खऱ्या अर्थानं. अशा प्रकारचा जो उहापोह त्याच्यामध्ये केलेला आहे तो मला असं वाटतं की प्रत्येकाने तो वाचावासा आहे आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी तो वाचावासा असा आहे. कारण विद्यार्थी हे पुढचे भावी नागरिक आहेत आणि त्यांच्या संवेदना जर ह्याच्यामध्ये चांगल्या तीक्ष्ण झाल्या तर मला निश्चितपणे खात्री आहे की लोकशाहीच्या पुढच्या ह्याच्यासाठी आपल्याला भवितव्य आहे. जो मुद्दा आत्ता उपस्थित केला सर्वसमावेशकता आणि लिंगभाव समता हे दोन एक अत्यंत आव्हानात्मक विषय मला निवडणुकीच्या कामाच्या माध्यमातून जवळून पाहता आले. आणि म्हणून जसं मी मगाशी उल्लेख केला तृतीयपंथीय समाजाचा की ज्या समाजाला त्यांच्या कुटुंबियांनीसुद्धा नाकारलं आणि समाजामध्ये त्यांचं अस्तित्वसुद्धा समाजाने नाकारलं, अजूनही समाज तो नाकारत आहे, अशा आव्हानात्मक परिस्थितीमधून ते वाटचाल करत आहेत. तर त्यांचं निवडणुकीमध्ये किती त्यांचा समावेश आहे याचा मी जेव्हा अभ्यास केला तर मला असं लक्षात आलं की जर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ असे तृतीयपंथीय 8 ते 10 लाखापर्यंतची संख्या आहे. परंतु आपल्या महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये 4000सुद्धा ही संख्या नाही आहे. म्हणजे केवळ याच्यामध्ये सुद्धा त्यांची सर्वसमावेशतेमध्ये अडचण निर्माण होते. तर विचार करा की समाजामधनं प्रत्येक स्तरावर त्यांना किती आव्हानांचा सामना करायला लागतो. मध्यंतरी आम्ही पुण्यामध्ये तृतीयपंथीयांचं आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय दृश्यता दिवस व्हिजिबिलिटी डे आम्ही साजरा केला. आणि या दिवसामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की तृतीयपंथीयामधले अतिशय उच्च पदावर काम करत असलेले जे ज्युडिशरीमध्ये काम करतात, जे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस खात्यामध्ये काम करतात किंवा एखादा संशोधन अधिकारी म्हणून काम करतात, एक फोटो जर्नलिस्ट म्हणून ते काम करतात, अशा लोकांचे तिथे त्यावेळी त्यांची मनोगत मी त्यावेळेला ऐकली. आणि त्यांचा जो स्ट्रगल आहे स्वतःची आयडेंटिटी राखून हे जीवन जगण्याचा आणि आव्हानं पेलण्याचा तो पाहिल्यानंतर डोळे खाड करून उघडले जातात. ते अस्वस्थ करणारे अनुभव आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे कलागुण आहेत, कविता आहेत, त्याचं नाट्यकीकरण आहे किंवा हिजडा हे जे नाटक झालं त्याचं जी ओरिजिनल टीम होती त्यांनी ते सादर केलं तिथे, त्यांची जी प्रतिभा आहे ती प्रतिभा ही अतिशय उच्च दर्जाची आहे. असं असूनसुद्धा लायकी आणि पात्रता असूनसुद्धा त्यांना त्या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या लायकीप्रमाणे किती कष्ट घ्यायला लागतात हे पाहिल्यानंतर मला वाटतं की आपला खूप मोठा पल्ला अजूनही गाठायचा आहे. आणि म्हणून लोकशाही मूल्यामध्ये सर्वसमावेशकता आणि लिंगभाव समता याच्यामध्ये खूप मोठं काम करायचं आहे आपल्याला. आणि म्हणून यासाठी केवळ निवडणूक यंत्रणाच नव्हे तर समाजाचे सर्व घटक
आणि त्यांची संवेदनशीलता वाढण्याची फार आवश्यकता आहे सगळ्या स्तरावरून, सगळ्या पातळीवर. आता आपण वर्तमानपत्रामध्ये किंवा माध्यमातून बऱ्याच वेळा हे वाचतो, ऐकतो की लोकशाही मूल्यावरचे जे हल्ले होत आहेत किंवा विचार स्वातंत्र्यावरचे जे बंधनं येत आहेत किंवा तुमच्या लोकशाही संस्थांचं अवमूल्यन होत आहे, अशा प्रकारच्या ज्या चर्चा माध्यमातून वेळोवेळी आपण पाहतो, त्यावेळेला अशा ह्या परिस्थितीमध्ये आजचा जो विषय आहे आणि आजचा जो हा परिसंवाद आहे तो त्या दृष्टीने मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. आणि म्हणून एक इतर जसे घटक आहेत तसाच लेखक घटक आहे. जसं दीपक म्हणाले की त्यांच्यावर थोडी अधिक जबाबदारी आहे, पण माझं असं म्हणणं आहे की लेखकांच्यावरच सगळी जबाबदारी आहे असंही नाही आणि लेखकांची मक्तेदारी आहे असंही नाही, परंतु सगळ्यांनी एकत्र काम करण्याची महत्त्व आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि ती सामूहिक जबाबदारीची जाणीव ह्या प्रत्येक घटकामध्ये असली पाहिजे. आणि त्यापैकी हा एक महत्त्वाचा घटक म्हणजे लेखक. आणि सर्वसामान्य लोकांचा आवाज यंत्रणेपर्यंत पोहोचवणारी लेखक आणि त्यांची लेखणी ही अतिशय प्रभावी आहे. पण या बदलत्या काळामध्ये लोकशाही मूल्यावर होणारे हल्ले, त्याच्याबद्दलच्या चर्चा हे पाहता आपण आपली जबाबदारी खरी समर्थपणे पेलली आहे का, किंवा पेलतो आहोत का, का आपण कुठं कमी पडतो, याची सुद्धा अवलोकन करून एक स्वतःचं काय म्हणतो त्याला त्याचं चिंतन स्वतःमध्ये करण्याची आवश्यकता मला वाटते. आणि म्हणून मला अशी खात्री आहे की आज जे आपल्याला वक्ते लाभलेले आहेत ते खऱ्या अर्थाने त्यातले काही लेखक जे तुमच्या कन्व्हेन्शनल ह्याच्याप्रमाणे लेखक आहेत, परंतु त्यापेक्षा बाकीचे जे आहेत ते त्याहीपेक्षा वेगळ्या अर्थाने लेखक आहेत. आणि ते त्यांच्या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची त्यांनी त्यांची कामगिरी त्यात केलेली आहे. आणि ती लोकशाही मूल्ये त्यांच्या स्वतःच्या जगण्यामधनं ते दाखवत आहेत. असे वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. आणि म्हणून यांच्या माध्यमातून आपल्यापुढं त्यांचं चिंतन, त्यांचे मुद्दे या संमेलनामध्ये या सत्रामध्ये यावेत अशा प्रकारची एक मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा जो परिसंवाद आहे, हा संवाद जो आहे, हा म्हणजे वक्त्यांनी बोलायचं आणि श्रोत्यांनी ऐकायचं असा एकतर्फी हा संवाद असू नये, हा दोन्ही बाजूने संवाद व्हावा अशी एक मला प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्यासाठी आपल्यासुद्धा त्याची सहभागाची मी आपल्याला विनंती करतो. मगाशी म्हटलं की काही विद्यार्थी मला दिसतात, काही युवक दिसतात, आणि या युवकांना ह्या लोकशाही प्रवाहामध्ये आणण्याची नितांत आवश्यकता आहे. याचं एक साधं उदाहरण म्हणजे 18 ते 19 या वयोगटातले आपल्या जनगणनेमधलं जे प्रपोर्शन आहे ते 3.5% आहे, परंतु मतदार यादीमधलं जे प्रमाण आहे ते 0.5%पेक्षाही कमी आहे. 20 ते 29 या वयोगटामधल्या आपलं जे पॉप्युलेशनमधलं जे प्रमाण आहे ते 18% आहे, परंतु मतदार यादीमधले 13% पण नाही आहे. म्हणजे ज्याला आपण लोकशाहीची पहिली पायरी मतदान नोंदणी म्हणतो, त्या मतदार नोंदणीच्या स्टेजवर सुद्धा जर एवढा हा डेफिसिट असेल तर मला ही फार मोठी चिंतेची गोष्ट आहे. आणि म्हणून मला विशेष आनंद आहे की असे घटकसुद्धा या परिसंवादामध्ये सामील झालेले आहेत. आणि या परिसंवादाचा जो थेट प्रक्षेपण आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा ते सामील झाले असावेत. तर त्याचंही मी एक आनंद व्यक्त करतो की त्यांनासुद्धा यामध्ये प्रश्न विचारायला निश्चितपणे संधी आहे. आता आपण पाहिलं असेल की निवडणूक दालनसुद्धा आमचं आहे, जाता जाता सांगतो. आणि तिथेसुद्धा मुलांना निवडणुकीच्याबद्दलची माहिती खेळामधनं व्हावी, त्यातल्या प्रकाशनाच्या माध्यमातून व्हावी, अशा पद्धतीची तिथे सोय केलेली आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्याला भेट द्यावी अशा प्रकारचं आव्हान व्यक्त करतो. आणि संपण्यापूर्वी जसं दीपक यांनी सगळ्यांचा परिचय करून दिला, म्हणून माझं एक कर्तव्य मी समजतो की त्यांचा थोडासा अल्प परिचय मी करून देतो. दीपक पवार हे राज्यशास्त्राचे मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत. आणि त्यांची खरी ओळख जी आहे ती भाषा चळवळीमधला एक मोठा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे. आणि भाषेच्या चळवळीमधला असल्यामुळे, आणि ज्यावेळेला मी पूर्वी GADमध्ये काम करत असताना कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा प्रश्नावर काम करत असताना त्यावेळेला आमचा संबंध आला आणि त्यांनी आमच्याबरोबर त्यावेळेला काम केलं. आणि त्यावेळेला महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प असं पुस्तक त्यांनी
संपादित केलं. आज जे आपण पुस्तक यांना भेट दिलेली आहे, पुस्तक भेट, ते पुस्तक लोकशाही समजून घेताना हे आम्ही जरी प्रकाशित केलं असलं तरी संपादनाची जबाबदारी दीपक यांनी पार पाडलेली आहे. त्यामुळे असे आपल्याला संवादक या ठिकाणी लाभलेत, तर त्याचा एक मला एक विशेष आनंद वाटतो. एवढं बोलून मी थांबतो. मुख्य निवडणूक अधिकारी सरांसाठी प्रश्न आहे की लोकशाही मूल्य रुजवण्यामध्ये निवडणूक आयोग कितपत यशस्वी झाला आहे? हा प्रश्न खरं म्हणजे प्रत्येकाने स्वतःलाच विचारायला हवा. जसं मी मगाशी बोललो की लोकशाही मूल्य रुजवण्याची जबाबदारी, सगळी जबाबदारी लेखकांची नाही किंवा त्यांची मक्तेदारीसुद्धा नाही. मला वाटतं तेच प्रत्येक घटकाला लागू राहील. लोकशाही मूल्य रुजवणं, लोकशाही खरं म्हणजे हे एक जगण्याची पद्धती आहे. अशी काही एक्सटर्नल काहीतरी वेगळी मूर्त कल्पना अशी ती नाही आहे. आपण आपल्या घरापासून याचा विचार सुरू केला पाहिजे की आपण आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतो का? आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलीला किंवा मुलाला वेगळी वागणूक देतो का? मुलीच्याबद्दल विचार वेगळा करतो आणि मुलांच्याबद्दल वेगळा करतो का भविष्याबद्दल त्यांच्या? मला वाटतं यातच त्याची उत्तर आहे. लोकशाही मूल्य ही आपल्यापासून सुरू झाली पाहिजेत, ती कुणी रुजवायला पाहिजेत अशा पद्धतीची धारणा आपण कुणी मनात खरं म्हणजे बाळगू नये. निवडणूक आयोगाचं जे काम आहे ते निष्पक्षपणे या निवडणुका पार पाडणे. त्यामुळे हा जो वसा आहे तो सगळ्यांचा आहे. केवळ निवडणूक आयोगाला तुम्ही बाजूला करून आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं आणि तुम्ही केलं का असं विचारणं हे सर्वस्वी गैर आहे. त्यामुळे मला वाटतं सगळ्यांनी आपल्या कुटुंबापासूनही सुरुवात केली पाहिजे असं एक मला मनापासून वाटतं.